हाय फ्रेंड्स, स्वप्ना खुशबू चॅनल आपले स्वागत आहे. कथा एका शापाची. महाभिष नावाचा राजा गंगा अष्टवसू यांना मिळालेल्या शापाची ही कथा आहे. इक्ष्वाकू वंशात महाभिष नावाचा कीर्तिमान राजा होऊन गेला. तो सत्यवचनी आणि अतिशय पराक्रमी होता. त्याने 1000 अश्वमेध आणि 100 राजसूय यज्ञ केले होते. त्यामुळे त्याला स्वर्गप्राप्ती झाली. ही कथा महाभारताच्या आधी पर्वात येते. एकदा देवांनी ब्रह्मदेवाची आराधना केली. तेथे देवांबरोबर अनेक राजश्री आले होते. महाभिषेक उपस्थित होता. तेव्हा सुर नदी गंगा ही ब्रह्मदेवाकडे यायला निघाली होती. तिचे चंद्रासारखे शुभ्र रेशमी वस्त्र वाऱ्याने उडाले. त्याबरोबर सर्व देवांनी मानाखाली घातल्या. राजश्री महाभिष मात्र अनिमिष नेत्रांनी गंगेकडे पाहत राहिला. महाभिषाकडून असे असभ्य वर्तन घडलेले पाहताच ब्रह्मदेव रागावून म्हणाले, तुला पृथ्वीवर जन्म घ्यावा लागेल. हे महाभिषा, ज्या गंगेने तुझ्या मनाला भुरळ घातली ती मृत्यूलोकात तुझी पत्नी होईल. ती तुझ्या मनाविरुद्ध वागेल. तिच्या अनाकलनीय वर्तनाने तू रागावशील. तेव्हा तुझी शापातून मुक्तता होईल. हा प्रसंग घडल्यानंतर स्वर्गातून परत येताना महाभिषाच्या मनात ब्रह्मदेवाचा शाप घोळत होता. शापामुळे पुनर्जन्म होणारच, पण तो कुठे व्हावा याचा विचार तो करू लागला. अनेक तपोधनांचा विचार करीत असताना महातेजस्वी प्रतीप राजाचे त्याला स्मरण झाले आणि प्रतीपच आपला पिता व्हावा असे त्याला मनोमन वाटले. शापामुळे निस्तेज झालेल्या महाभिषाकडे पाहताना गंगाही त्याचाच विचार करू लागली. तेवढ्यात वाटेत तिला वसू नामक देवगण दिसले. ते अतिशय क्षीण आणि दुःखी वाटत होते. गंगेने त्यांना खिन्नतेचे कारण विचारले. त्यावर वसुगण तिला म्हणाले, आमच्या हातून वसिष्ठ ऋषींच्या बाबतीत अपराध घडला. आम्ही त्यांची कामधेनू नंदिनी पळवली म्हणून रागावलेल्या वसिष्ठांनी आम्हाला पृथ्वीवर जन्म घ्यावा लागेल असा शाप दिला. ब्रह्मवादी ऋषींचा शाप तर अन्यथा होणार नाही, पुन्हा जन्म घ्यावा लागणारच, म्हणून आम्ही दुःखी आहोत. हे गंगे, मानव स्त्रीच्या पोटी जन्म घेण्यापेक्षा पृथ्वीवर आम्हा वसूंना तुझ्या उदरी जन्म घेऊ दे. त्याकरिता हे गंगे तू स्त्रीरूप धारण कर, अशी आम्ही तुला विनंती करतो. वसूंच्या म्हणण्याला गंगेने होकार दिला. पृथ्वीवर कोणता पुरुष श्रेष्ठ तुमचा पिता होणार आहे असे तिने वसूंना विचारले असता ते म्हणाले, प्रतीप राजाला पुत्र प्राप्त होईल आणि तो पुत्र शांतनू या नावाने प्रसिद्ध होईल. तोच आमचा पिता होईल. गंगा म्हणाली, देव हो, तुम्ही जे म्हणालात ते मला पूर्णपणे मान्य आहे. मी त्या शांतनू राजाची पत्नी होऊन तुमची इच्छा पूर्ण करेन. यावर अष्टवसू म्हणाले, हे त्रिलोकगामिनी गंगे, तुझ्या पुत्राचा जन्म होताच तू त्यांना पाण्यात सोडून दे, म्हणजे आम्हाला फार काळ प्रायश्चित भोगावे लागणार नाही. गंगा म्हणाली, हे सर्व ठीक आहे. मी तुमच्या इच्छेप्रमाणे वागावयास तयार आहे. पण मला असे वाटते की पुत्रप्राप्तीच्या इच्छेने माझ्याशी विवाह करणाऱ्या शांतनूला एक तरी पुत्र उरला पाहिजे. त्याचे मनोरथ व्यर्थ जाता कामा नयेत. यावर अष्टवसूंनी सांगितले, आम्ही प्रत्येकजण आमच्या शक्तीचा एक अष्टमांश भाग देण्यास तयार आहोत. त्या योगे शांतनूला हवा तसा पुत्र तुझ्या पोटी जन्माला येईल. परंतु हा पुत्र निपुत्रिक राहील. तो अत्यंत पराक्रमी आणि सत्यवचनी होईल. अष्टवसूंनी गंगेशी असा करार केला आणि ते संतुष्ट होऊन निघून गेले. कालांतराने शापित गंगेने स्त्रीरूप धारण केले. चंद्रवंशातील प्रतीप हा प्रजाहितदक्ष आणि धार्मिक वृत्तीचा राजा होता. अनेक वर्ष तो हरिद्वारामध्ये वास्तव्य करून उपासना करीत होता. एकदा तो जप करण्यात एकाग्र झाला असताना स्त्रीरूप घेतलेली गंगा एकाएकी पाण्यातून बाहेर आली आणि त्याच्या उजव्या मांडीवर येऊन बसली. राजा प्रतीप तिला म्हणाला, हे कल्याणी, तू कोण आहेस? कोणत्या इच्छेने माझ्याकडे आले आहेस? गंगेने उत्तर दिले, मी तुझ्याकडे आकृष्ट चाले आहे. तू माझा स्वीकार कर. त्यावर प्रतीप समजुतीने तिला म्हणाला, मी व्रत पालन करणारा आहे. त्यावर गंगा म्हणाली, राजा, मी तुला साजेशीच आहे. मी स्वर्गात वास्तव्य करणारी सौंदर्यवती कन्या आहे. मी स्वतःहून तुझ्याकडे आले आहे, तेव्हा तू माझा स्वीकार कर. प्रतीप शांतपणे उत्तरला, तुझ्या इच्छेप्रमाणे मी वागावे असे तुला वाटते आहे, पण तू स्वतःच त्याच्या आड आली आहेस. तू माझ्या उजव्या मांडीवर बसली आहेस. पुरुषाच्या उजव्या मांडीवर अपत्य किंवा सुना बसतात, तेव्हा धर्माने तू माझी कन्या किंवा सून झाली आहेस. मी पत्नी म्हणून तुला स्वीकारू शकणार नाही. तो अधर्म आहे. प्रतीप राजा गंगेला म्हणाला की तू माझी पत्नी होऊ शकणार नाहीस, पण माझ्या पुत्रासाठी मी तुला मागणी घालतो. गंगा म्हणाली, तू धर्मशास्त्र जाणणारा आहेस, तेव्हा तू म्हणतोस ते मला मान्य आहे. तुझ्या पुत्राशी विवाह करण्यास मी तयार आहे. तुझ्यावर माझी भक्ती असल्यामुळे जगप्रसिद्ध अशा भारतवंशाची मी सून होईल. पण या बाबतीत माझी एक अट आहे. मी जे काही करीन, जशी वागेन ते तुझ्या मुलाने सहन केले पाहिजे. त्यांनी माझ्या कोणत्याही कृत्याची चर्चा करता कामा नये. या अटीवर मी येथे राहीन आणि तुझ्या पुत्रावर अखंड प्रेम करीन. तुझ्या पुत्राला पुण्य व स्पृहणीय संतती प्राप्त होईल. एवढे बोलून गंगा अंतर्धान पावली.
पुत्रजन्माची प्रतीक्षा करणाऱ्या प्रतीपाने गंगेचेही बोलणे मनात कोरून ठेवले. त्याने पुत्रप्राप्तीसाठी भार्येसह तपाचरण केले. त्या तपाचे फळ म्हणून त्या दोघांना अगदी प्रौढ वयात एक पुत्र झाला. हा पुत्र म्हणजेच शापित शांतनू. कुरु वंशात श्रेष्ठ असणाऱ्या या शांतनूला स्वतःच्या पुण्यकर्माने पूर्वीच प्राप्त करून घेतलेल्या अक्षय लोकांचे स्मरण होते. ती पुण्यकर्माची आपली परंपरा त्याने अशीच चालू ठेवली होती. शांतनू तारुण्यात आल्यावर त्याचा पिता प्रतीप म्हणाला, शांतनू, तुझे कल्याण करण्याच्या हेतूने पूर्वी एक स्त्री माझ्याकडे आली होती. ती सौंदर्यवती दिव्य स्त्री तुझा अभिलाष करून विवाहाच्या इच्छेने एकांतात जर तुझ्याकडे आली तर तू कोणाची कोण असा प्रश्न तिला अजिबात विचारू नकोस. एवढेच नव्हे तर ती जे काही करेल त्याविषयी तू तिला काहीही विचारू नकोस. तुझ्या सहवासाची इच्छा करणाऱ्या तिचा मी सांगतो म्हणून स्वीकार कर. शांतनूला अशी सूचना देऊन प्रतीपाने त्याचा राज्याभिषेक केला आणि तो वनात निघून गेला. अतिशय प्रज्ञावान आणि तेजस्वी शांतनूला मृगयेचे फार वेड होते. त्यासाठी तो नेहमीच रानावनात हिंडत. असेच एकदा शिकारीसाठी हिंडत असताना सावजाचा पाठलाग करीत तो एकटाच गंगेच्या काठी गेला. तिथे त्याला एक लावण्यवती स्त्री दिसली. साक्षात लक्ष्मीच वाटावी असे तिचे लावण्य होते. तिच्याकडे पाहता शांतनू स्तिमित झाला. तेजस्वी अशा शांतनूला पाहताच तिची तीच अवस्था झाली. तिच्याही मनात त्याच्याविषयी जिव्हाळा उत्पन्न झाला. नंतर अतिशय मृदू शब्दात राजाने तिला विचारले, माझी सहधर्मचारिणी होशील का? राजाचे हे स्मितपूर्वक मृदू शब्द ऐकताच तिला अष्टवसूबरोबर केलेल्या कराराचे स्मरण झाले. ती राजाच्या जवळ गेली. गोड बोलत त्याच्या मनाला सुखावी ती म्हणाली, हे राजा, तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी तुझी पत्नी होण्यास तयार आहे. मी तुझी राणी होईन. पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी जे करीन ते चांगले असो किंवा वाईट, तू मला अडवायचे नाही. तू मला अडवलेस तर त्याच क्षणी मी तुला सोडून निघून जाईल. यावर शांतनूने तिचे म्हणणे मान्य असल्याचे सांगितले. उत्कट प्रेमाने इतर गुणांमुळे राजा तिच्या सहवासात रमून गेला. ऋतूमागून ऋतू आणि वर्षामागे वर्षे लोटली. तिच्याबरोबर मनसोक्त विहार करणाऱ्या शांतनूला 8 देवतुल्य पुत्र झाले. जो जो पुत्र जन्माला आला त्याला ती पाण्यात सोडून देई. तुझ्या इच्छेप्रमाणेच मी करीत आहे असे म्हणून ती त्या बाळाला पाण्यात बुडवून टाकी. तिचे हे वागणे शांतनूला अजिबात आवडत नसे, पण अडवले तर ती सोडून जाईल या धास्तीमुळे काहीही बोलण्याची त्याची हिंमत होत नव्हती. अशा प्रकारे तिने 7 पुत्र पाण्यात बुडविले. 8व्या पुत्राचा जन्म झाल्यावर त्याला पाण्यात सोडून देण्याच्या तयारीत असलेल्या तिला स्मितहास्य करताना पाहून शांतनूला कमालीचे दुःख झाले. हा तरी पुत्र जगावा या उत्कट इच्छेने दुःखाने व्याकुळ होऊन त्याने तिला अडविले आणि म्हणाला, त्याला मारू नकोस, तू आहेस तरी कोण? आपल्याच मुलांना अशी का मारून टाकतेस? त्यावर ती, राजा पुत्र असावा अशी तुझी उत्कट इच्छा आहे तेव्हा मी तुझ्या या पुत्राला मारणार नाही. पूर्वी मी करार केला होता त्याप्रमाणे माझे येथील वास्तव्य आता संपले आहे. अरे महर्षीगण जिची नित्यसेवा करतात ते मी सदनुसुता गंगा आहे. मी तुझ्या सहवासात आले ती केवळ देवकार्यसिद्धी जावे म्हणून. हे महातेजस्वी अष्टवसू वशिष्ठांनी दिलेल्या शापामुळे मृत्यूलोकी जन्माला आले. संपूर्ण पृथ्वीवर तुझ्यासारख्या मान्यवर श्रेष्ठ पिता त्यांना मिळाला नसता. या मनुष्य लोकात माझ्यासारखी माताही त्यांना मिळाली नसती. त्यांना माता मिळावी एवढ्यासाठी मी मानवरूप धारण केले. अष्टवसूंना मागणे मागितले होते. त्या प्रत्येकाने आपला 8वा अंश ज्याच्यासाठी दिला होता त्या सर्वांच्या अंशापासून हा तेजस्वी पुत्र जन्माला आला आहे. हा पुत्र म्हणजे अष्टवसूंचे रूपांतरच आहे. शांतनूचा हा पुत्र त्याच्यापेक्षाही पराक्रमी होता. तो गांगेय देवव्रत होय. पुढे हाच भीष्म म्हणून प्रसिद्धीस पावला. तर फ्रेंड, कथा एका शापाची आत्ता समाप्त झाली आहे. तर फ्रेंड, कशी वाटली माझी कथा? तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.